गोलंदाज सुमित आलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय विपुलला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती सुमित राऊत. पहिलाच बॉल अनपेक्षितपणे उचली स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खूपच जास्त या चेंडूला उंची प्राप्त झाली परंतु दिशा खराब होती. आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने मात्र दंडित केलाय. खराब चेंडू पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंड वरती विपुल आहे. विपुल मागच्या मॅच मध्ये फारसा यशस्वी झाला नव्हता परंतु या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करायची आहे. इथे फटका फसला. शतरक्षक चेंडू खाली करणार नाहीये चूक. विपुल बॅक टू द प्रॉब्लेम. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय शुभा प्रतिष्ठानला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला खूप चांगला झेल कंप्लीट केला गेला आणि फलंदाज इथे विपुल बाद झालेत. बेगीर करण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता विपुलचा. न्यू बॅटर जय माची मैदानावर दाखल झालाय आणि तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट ओव्हर द विकेट नाव. यावेळेस बेगीर करण्याचा प्रयत्न. बॅची एज अँड टेकन. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का शिवा प्रतिष्ठानला लागतोय. फलंदाज बाद. अभिनंदन चव्हाण. सुमित राऊत या ठिकाणी सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करतोय. सुमित ऑन हॅट्रिक. सुमित याने जर हॅट्रिक साधली ना तर अभिनंदन चव्हाण यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पारितोषिक सुमित साठी. आणि स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर जयेश दाखल झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सुमित राऊत राईट आर्म ओव्हर द विकेट ना जयेश साठी. त्यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. अजून एका धावेची भर पडते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये सुमित राऊतच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईट. तदनंतर विकेट प्राप्त केली. विपुलला बाद केला आणि तदनंतर जयला देखील इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवर फलंदाज संघर्ष करतायत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. मोठं आव्हान उभारलं या मॅच मध्ये कियान फायटर या संघाने. कारण पहिला सामना हा संघ पराभूत झाला होता परंतु हा सामना जिंकणं फार महत्वाचं होतं आणि खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली कियान फायटरच्या माध्यमातून. तब्बल 85 धावा आणि 86 धावांचं आव्हान या मॅच मध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील शरीराचा वेळ धाव घेण्याचा इथे प्रयत्न होईल का आणि इथे धाव कंप्लीट केली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 3 या आकड्यावरती. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत सुमित राऊत. आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं. पहिल्या मॅच मध्ये देखील सुमित राऊतची गोलंदाजी चांगली राहिली. याही मॅच मध्ये सुरुवात करत असताना खूप चांगली गोलंदाजी करतायत कारण खूप चांगला टप्पा त्यांनी मेंटेन केलाय आणि सध्याच्या घडीला फलंदाज मात्र संघर्ष करतायत या मैदानावर.
चांगल्या दर्जाची गोलंदाजी, व्हॅरिएशन आणि व्हरायटीची समय साधणारी गोलंदाजी सातत्यानं सुमित राऊत या मॅच मध्ये करतोय आणि प्रभावित करतोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. यावेळेस मात्र हुकचा फटका, शतरक्षक नाहीये. बॉल जातोय इनटू द गॅप, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सीमारेषा पार चौकार. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज विवेकच्या बॅटमधून. यावेळेस शरीरापासून दूर ठेवला होता. आउटसाइड ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पिचिंग खराब होती. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सातत्यानं या ठिकाणी टाकतोय गोलंदाज सुमित राऊत. या षटकामध्ये एक महत्वाची विकेट प्राप्त केली. सुरुवातीला विपुलला बाद केलं, तदनंतर जयला देखील बाद केलं. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकामध्ये सुमित राऊत. पुन्हा एकदा यावेळेस देखील लाईन खराब आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, परंतु ते दिशा मेंटेन करत नाही आहे. तुम्हाला लाईन मेंटेन करावी लागते. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा योग्य टप्प्यावर आणि योग्य दिशेनं गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत खूपच जास्त वाईट बॉल आपण पाहतोय सुमित राऊतच्या माध्यमातून. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत या षटकामध्ये. लांब लचक षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे पंचाने मात्र फलंदाजाला बाद घोषित केला आणि ते फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का या ओव्हर मध्ये बसतोय शिवा प्रतिष्ठान मोरवा या टीमला. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे उमेश वाघ खूप चांगल्या पद्धतीनं यष्टीरक्षण करत असताना या मॅच मध्ये अजून विकेट प्राप्त केली. पहिल्या षटकाचे ते खेळ संपलाय. 86 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना शिवा प्रतिष्ठान या संघाने फलकावर धावा उभारल्या. त्या फक्त 8 धावा आणि 3 महत्वाचे विकेट मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज सुमित राऊतनं प्राप्त केले. खूप चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय फलंदाज जयेशला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 पियुष पाटील गोलंदाज आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जयेश. यावेळेस पहिला तर खराब चेंडू पियुष मात्रेच्या माध्यमातून ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिला चेंडू टाकत असताना दिशा भरकटला हा गोलंदाज. तुमची गोलंदाजीची दिशा आणि तुमची संघाची दशा अगदी या गोलंदाजीवरच मात्र अवलंबून असते. परंतु 86 धावा असल्या तरी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, परंतु तसं काही होत नाही आहे. सातत्यानं खराब चेंडू. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला खेळले. डीप मध्ये शतरक्षक आहेत तिथे चेंडू अडवतील आणि ते फक्त एकच धाव. चांगला स्ट्रोक होता परंतु प्लेसमेंट खराब होती. गॅप मध्ये खेळणं फार गरजेचं होतं परंतु तसं काही होत नाहीये. शतरक्षक होते तिथे वाईट ऑफ लॉंग ऑफला आणि चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. अजून मात्र
या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 76 धावांची आवश्यकता टीम शिवा प्रतिष्ठानला. यावेळेस मात्र कंट्रोल पुलचा फटका आपण पाहतोय. अराउंड द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. इथे एकेरी दुहेरी धाव घेऊन होणार नाहीये. तुम्हाला नित्य नियमानं सातत्यानं निरंतर पद्धतीनं मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये, कारण 86 धावा बनवायच्या आहेत. सुरुवातीपासून आक्रमण करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज विपुल यावेळेस मात्र खोलवर टप्प्यात चेंडू तर लॉंग ऑनला खेळलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनिकेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली आणि ते एकच धाव. अनिकेतला मात्र फलंदाजीमध्ये फारसं यश आलं नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना अनिकेत प्रभावित करतोय. आजच्या दिवसामध्ये संघाच्या कर्णधाराची धुरा मात्र अनिकेतवर सोपवली आहे आणि तो लिहिल्या पद्धतीनं पार पाडतोय या मॅच मध्ये. कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला, परंतु या मॅच मध्ये वेगवेगळ्या रणनीतीनं हा संघ उतरला आणि सक्सेसफुल देखील झाला. कारण बॅटिंग करत असताना 86 धावांचं लक्ष आणि गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित करतोय कियान फायटर हा संघ. गोलंदाज विपुल मात्रे स्क्वेअर कटचा प्रकार खेळण्याचा प्रयत्न. बाची एज लागली. बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत, परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका. चौकार. थँक्यू विपुल म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं गुणतालिकेवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर सुरू आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मध्ये गोलंदाज तयार विपुल म्हात्रे. खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु धावबाद करू शकत नाहीये. इथे डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि 86 धावांचा पाठलाग करत असताना शिवा प्रतिष्ठान या संघाने फलकावर धावा उभारल्यात त्या तब्बल 18 धावा. शिवा प्रतिष्ठान संघ आपण पाहतोय विवेक म्हात्रे यांचा संघ. विवेक म्हात्रेला देखील फलंदाजीमध्ये फारसं यश आलं नाही, तो देखील स्वस्तामध्ये बाद झाला. संघाचे मात्र ऑनर आहेत, पुरस्कृती आहेत, परंतु फारसं योगदान चांगलं देता आलं नव्हतं आपल्या संघासाठी आणि ते देखील अयशस्वी ठरले. परंतु एका बाजूला आपण कियान फायटर पाहतोय अनिकेत चव्हाण यांचा संघ. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये देखील अनिकेत चव्हाणला आपण पाहतोय. लॉंग ऑनला ते क्षेत्ररक्षण करतायत आणि यष्टांच्या मागे उमेश वाघ एक जबरदस्त खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मोठं नाव. व्यावसायिक संघामध्ये देखील आपण उमेश वाघला कित्येकदा पाहिला खेळताना, परंतु काही महिन्यापासून कुठेतरी क्रिकेटपासून दूर होता आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय या मोरवा प्रीमियर लीग मध्ये उमेश वाघला खेळताना. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिला तर चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलाय. बॉल चालला डीप पॉइंट सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक होता, परंतु थोडासा आउटफील्ड खराब होता आणि चेंडू स्टॉप झाला आणि तिथे 2च धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. तर सुमित राऊतने जर फलंदाज नितेशची विकेट घेतली तर विक्रम म्हात्रे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय? यस, इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू. लाईन खराब आहे. सातत्यानं फलंदाजाच्या आवाक्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आणि अयशस्वी होत आहेत. अशा प्रकारचा चेंडू टाकायचा असेल तर तुम्हाला अगदी ऑफ स्टंपवर चेंडू टाकणं फार गरजेचं आहे, परंतु तसं काही घडत नाहीये. सातत्यानं खराब चेंडू. इथे लाईन चांगली आहे. बेगीट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. तितकाचा प्रॉमिसिंग फटका नव्हता आणि इथे फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. नक्कीच 22 धावा फलकावरती आपण पाहतोय. कमी धावसंख्या आतापर्यंत या मॅच मध्ये शिवा प्रतिष्ठान या संघाची. सुमित पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. जयदेव करणार नाहीये चूक आणि ते
खूप चांगला झेल त्यांनी कंप्लीट केलाय फलंदाज बाद. विक्रमजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन त्यांचं देखील आपण करूया. या मोरवा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सुमित राऊतसाठी या ठिकाणी पारितोषिक होते त्यांच्या माध्यमातून आणि त्यांनी मात्र विकेट प्राप्त केली नितेश या फलंदाजाची आणि लगेचच मात्र विक्रमजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. तर नक्कीच जयदेव साठी देखील या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं होतं. नक्कीच विक्रमजी म्हात्रे यांच्याकडून मात्र जयदेव साठी 500 रुपयाचं पारितोषिक. खूप चांगला झेल कंप्लीट केला आणि फलंदाजी करत असताना 51 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. तर नक्कीच खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य या ठिकाणी आपण पाहतोय विक्रमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगलं कार्य त्यांनी केलं होतं आणि खेळाडूंना मात्र प्रोत्साहन या ठिकाणी वाढवतात. इथे मात्र मोठा फटका, काय फटका खेळलाय, अफलातून फटका फलंदाजाच्या बॅट मधून होतोय. बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधा मधून 2 वेळा मात्र मिस्टर वर्ल्ड हा किताब मात्र या खेळाडूने फटकावलाय. आज मात्र क्रिकेट खेळताना अफलातून फटका दर्शवतोय. काय लाजवाब फटक्या, पूर्णपणे ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि 6 धावा मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा याही वेळेला चांगला फटका, परंतु तिथे फटका फसलाय. लॉंग ऑनला अनिकेत चव्हाण करणार नाहीये चूक. टिपलाय झेल, संपलाय खेळ. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. झेल कंप्लीट केला अनिकेत चव्हाणच्या माध्यमातून. लॉंग ऑनला फटका फसला होता. अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न नितीन म्हात्रेचा राहिला होता आणि ते अयशस्वी झालेत. अजून एक धक्का या मॅच मध्ये आपण पाहतो. न्यू बॅटर आयुब शेख मैदानावर दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आयुबच्या विरोधात इथे पाहिला तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु इथे समोर सापडलेत पायचीच्या स्वरूपात. पायचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू केला. मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी. अरे राजा रे साशील तू मुंबईचा शहरा फुलांचा खोजला. थँक्यू. आता तू लाडी कोडी न फिरव. आयुब शेख इथे बाद झालेत. मोरबा गावातील आयुब शेख या नावाने मात्र या खेळाडूला ओळखलं जातं, परंतु आयुब ज्या पद्धतीने बॅटिंग करतात ना तशी बॅटिंग मात्र या खेळाडूला करता आली नाहीये आणि तो मात्र माघारी परतोय. मोठा फटका खेळण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला, अयशस्वी ठरला. पायचीच्या स्वरूपात या ठिकाणी आयुब शेख बाद झालेत.
खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुमित राऊतच्या माध्यमातून. एकंदरीत 2 षटकं टाकली आणि 18 धावा खर्च केल्या आणि 6 विकेट या गोलंदाजांना मात्र या मॅच मध्ये प्राप्त केल्या. अफलातून गोलंदाजी, 5 कंप्लीट केल्या आणि या स्पर्धेतील 5 कंप्लीट करणारा पहिला खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी सुमित राऊतची. बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजाने स्वीकारलाय. इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण 86 धावा बनवायच्या आहेत. या षटकामध्ये देखील चांगली धावसंख्या उभारावी लागेल. चांगले मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालेत. अनिकेत चव्हाण संघाचा कर्णधार यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं खोलवर टप्प्यात चेंडू होता. ऑन साइडला खेळले तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तरी ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. इथे देखील यष्टीरक्षक चुकी करतात आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि इथे 4 धावा येतील. गोलंदाज अनिकेत चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये चेंडू पर्यंत आणि ते एकच धाव मिळते. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय कारण कियान फायटर या संघाची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळाली. शिव प्रतिष्ठान या संघाला मात्र फारसे योगदान देता आलं नव्हतं. गोलंदाजीमध्ये अयशस्वी ठरला हा संघ. जयदेवचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकवलं जयदेव या खेळाडूनं. तब्बल 51 धावा आणि क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगला झेल देखील टिपला आणि या मॅच मध्ये जयदेवची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. त्यानंतर सुमित राऊत या गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय. तब्बल 2 षटकामध्ये 18 धावा आणि 6 विकेट प्राप्त केल्या आणि पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय आतापर्यंत कियान फायटर या संघानं. जबरदस्त कामगिरी कियान फायटर या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनिकेत चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू होता. वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजीमध्ये दाखवतात अनिकेत चव्हाण. अगदी पहिला तर खूप चांगली गोलंदाजी करतायत अनिकेत चव्हाण. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट न याही वेळेला स्लोवर 1 आपण पाहतोय आणि इथे एकच धाव मिळते फलंदाजाला. अगदी एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 22च्या सुरुवात इथे धाव मिळते. आता मात्र इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. शेवटचा षटक बाकी आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये. जबरदस्त गोलंदाजी. अनिकेतला पाहिल्यानंतर ना भिवंडीचा करण कदम जो व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो त्याची आठवण होते. अगदी त्याच पद्धतीनं शरीराची ठेवण आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं भिवंडीचा करण कदम तुम्हाला गोलंदाज माहिती असेल. अगदी अनिकेत अगदी त्यासारखीच गोलंदाजी करतोय. खूप चांगली गोलंदाजी अनिकेत चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती अशोक आलेत. स्लॉगवरचं षटक. खूप चांगली कामगिरी या मॅच मध्ये कियान फायटर या संघाने दाखवली. पहिल्या मॅच मध्ये अयशस्वी ठरले होते परंतु या मॅच मध्ये जबरदस्त. इथे मात्र मोठा फटका. अगदी क्रीडा रसिकांचं मनोरंजन करत असताना षटकार आला. तर नक्कीच ओमकारच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. 6 धावांसाठी षटकार. नाझिम गुल्ली या नावाने देखील ओमकारला संबोधलं जातं. अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते परंतु बॅटिंग करत असताना खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. ओमकारच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले होते आणि खूप चांगला स्ट्रोक सजवलाय. 6 धावांसाठी षटकार.
गोलंदाज पुन्हा एकदा अशोक बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. इथे जर पाहिला तर चेंडू हवेत आहे, शतरक्षक त्या ठिकाणी पोचतील का, आणि इथे 2 धावा. चांगलं शतरक्षण. सुरुवातीपासून अशा प्रकारे बॅटिंग करणं फार गरजेचं होतं शिवबा प्रतिष्ठानला, परंतु सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये कियान फायटर या संघाने डोकं वरती केलंय, कारण गोलंदाजाचा दबदबा राहिला या मॅच मध्ये, आणि इथे अजून एक विकेट प्राप्त केली. काय जबरदस्त गोलंदाजी. झाले रूपारती कापूर झाले ज्योतीला, सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला. ये बाय भो नागर नाकुला, हे नवन मांडीला, हे नवन मांडून शिकुला, मानपण पुरा योगेला. थँक्यू. थँक्यू. तर नक्कीच मैदानामध्ये कोण उतरलाय तर सर्वांचा आवडता खेळाडू आई गावदेवी फास्ट फूडचे मालक अर्थातच मिलिंद पाटील यांनी जर षटकार ठोकला ना तर प्रतीक पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मिलिंद पाटील मैदानावर दाखल झाला. सर्वांचा आवडता खेळाडू, कारण सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्या वाजवल्या ज्या वेळेला मात्र मिलिंद पाटील मैदानामध्ये उतरला. इथे मात्र मोठा फटका खेळलेत आणि ते शतरक्षक आहेत परंतु पोचले नाहीत, आणि ते एकच धाव मिळते. नक्कीच इथे दुसरी धाव घेतली आहे मिलिंद. एका बाजूला आपण मामाला पाहतोय आणि एका बाजूला भाच्याला पाहतोय. अर्थातच मिलिंद पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून चांगला फटका आलाय, परंतु इथे सामना देखील संपलाय. सामना जिंकलाय कियान फायटर या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन कियान फायटर. हार्ड लक, टफ लक शिवबा प्रतिष्ठान. हार्ड लक विवेक मात्रे, मिलिंद पाटील. भाई 50 रन का काढलं.